स्वामी ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ. वैभव लक्ष्मी व्रताची तयारी. आज आहे शुक्रवार, आज आहे चतुर्थी आणि त्याचबरोबर आज आहे शुक्रवार आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज महालक्ष्मीच्या या व्रताची सुरुवात करावी हा माझा मोठा नियम होता. पण सकाळी ऑफिसच्या आणि बाकीच्या धावपळीच्या याच्यामध्ये मला सकाळी मांडता नाही आली पूजा, त्यामुळे मी आता आले आणि आत्ता ऑफिसवरून आले तर बघते तर उन्हाळा इतका वाढला आहे ना, इतका उन्हाळा वाढला आहे ना की तुम्हाला सांगते सगळी फुलं बघा कशी कोमजून गेलेली आहे. इतका उन्हाळा म्हणजे ह्याच मार्च महिन्यात, अजून तर मार्च महिना सुरू होऊन म्हणजे 4च दिवस झालेत, पण आत्ताच इतका उन्हाळा वाढला आहे म्हणजे काय म्हणायचं असं सगळं झालेलं आहे बघा. तर आता हरकत नाही, सुरू करूया आपण. तर माझी जी सेवा आहे, तर मी हे वैभव लक्ष्मी व्रत का करते. बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही ऐकलं असेल की मी महालक्ष्मीची भक्त आहे. खरं मी नाही आहे बरं का महालक्ष्मीची भक्त. महालक्ष्मीने स्वतः मला कसं काय ह्यामध्ये आणलं मलाच माहिती नाही. बरं आता आहे ना, थोडा अंधार झालेला आहे रूममध्ये, पण मी मुद्दाम थोडा अंधार ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर फुलं कोमजली आहे बरं का. मला ते अजिबात आवडत नाही आहे, पण आता करणार काय ना वातावरणानुसार, त्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. म्हणून आता मला मांडायची आहे माझी शुक्रवारची पूजा. तर संकल्प असा केला की आजपासून, आजच्या शुक्रवारपासून 16 शुक्रवार कुंचम सेवा, 16 शुक्रवार कुंचम सेवा तर होतेच माझी, कुंचम सेवेचं नाही काही, पण 16 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत करावे. आणि त्याचमुळे आजही मांडण्याची इच्छा कुठून झाली मला माहिती नाही, पण झाली. माझी खरंच खूप इच्छा झाली. इतकी सुंदर सुंदर गुलाबाची फुलं मिळाली बघा. वा, लाल रंगाचं फूल ह्या पूजेला गरजेचं आहे, त्यामुळे लाल रंगाचं फूल ह्या पूजेला असणं खरंच खूप खूप गरजेचं असतं. आता मी पूजा मांडते, मांडता मांडता तुमच्याशी बोलते. तर आज जरा वेगळ्या पद्धतीने पूजा मांडणार होते, म्हणून तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते. आता काय झालं आहे ना तुम्हाला सांगते. मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मला पूजा मांडणं हे वगैरे आवडत नाही, पण तुमच्याही बऱ्याच ताईंची कमेंट आलेली, मला मेसेजेस पण येतात की ताई वैभव लक्ष्मी व्रत कसा करावा, पूजा कशी मांडावी, वैभव लक्ष्मी व्रत का करावं, आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा आणि वैभव लक्ष्मी मातेचं व्रत हे एकत्र करू शकतो का. तर करू शकतो का, अहो कराच. वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आणि कुंचम सेवा ही एकत्र नाही करणार तर मग काय, म्हणजे सोने पे सुहागा आहे ही, सोने पे सुहागा अशी सेवा आहे ही, सोने पे सुहागा असं व्रत आहे हे. म्हणजे ज्या शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मीची एकही साधना सोडली ना, म्हणजे ती ॲक्च्युली सोडू नका असं माझं म्हणणं असणार आहे. तर बघा आता ह्याला तयारी काय काय लागते. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पूजेचं नाव काय आहे, वैभव लक्ष्मी व्रत. वैभव लक्ष्मी व्रत म्हणजे काय, तर वैभव लक्ष्मी म्हणजे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात वैभव नांदावं, आपल्या जीवनात वैभव नांदावं, आपल्या जीवनात महालक्ष्मी अष्टलक्ष्मी स्वरूपात आपल्याकडे असावी. वैभव लक्ष्मीमध्ये 8 लक्ष्मीचं पूजन करतो ना आपण. आता बघा आपल्याकडे अष्टलक्ष्मीची सिल्वर फ्रेम पण आहे, ती फ्रेम पण ठेवायची असते. आता काय होतं ना, मला इकडे घरी देवघरात सगळं ठेवणं म्हणजे थोडं अवघड होतं, कारण सगळंच बसवणं म्हणजे थोडंसं अवघड होतं. म्हणून मी अर्धी सेवा इथे आणि अर्धी सेवा आपल्या ऑफिसवर करत असते, कारण तिकडेही सेवा करणं म्हणजे माझं सगळ्यात मोठा पहिला प्रश्न असतो. म्हणजे प्रश्न नाही, पहिलं माझं तिथं प्राधान्य असतं की मला सेवा करायची आहे, मला तिथे सेवा करायची आहे, असं माझं तिथं हे असतं. त्यामुळे आता मी काय करते, मी कलशाची मांडणी करून घेते. कलश आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याला 5 टिपके म्हणा किंवा 5 ओढून घ्यायच्या, अशा ज्या असतात. तुम्हाला दिसतंय का, नाही दिसत आहे, थांबा. तर जे आहे ते आपल्याला 5 रेषा ओढून घ्यायच्या आणि त्या ओढून झाल्या की मग त्यावर हळदी कुंकू अक्षदा या व्हायच्या आणि आतल्या जलावर सुद्धा हळदी कुंकू अक्षदा या व्हायच्या. ठीक आहे, आता मी दाखवते तुम्हाला.
काय होतं, काही गोष्टी जरा ठेवाव्या लागतात वेगळ्या, म्हणून मी दाखवलं म्हणजे असं काही वेगळं काही नाही आहे. पण बघा, अशा पद्धतीचं जे कलश आहे हे मी इथे मांडत आहे बघा. ठीक आहे, हे वैभवलक्ष्मी कलश. आणि कलश मांडून घेतलं की आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहे. त्यामुळे आपण यामध्ये हळद कुंकू अक्षदा यामध्ये वाहणार आहोत. आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचं नाणं सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. तर आता मी बघते, 1 रुपयाचं नाणं इथे असतंच खाली. शक्यतो मी काय केलं आहे, सगळी जी चिल्लर आहे ना, सगळी चिल्लर गंगाळपात्र सेवेला आणि कुबेर यंत्राखाली ठेवलेली आहे. त्यामुळे आत्ता सध्या चिल्लर झटपट मला मिळणं थोडं अवघड आहे. ठीक आहे, आता नाही आहे, मी नंतर ठेवते. ठीक आहे 2 मिनटं आहे. तर कॉईन टाकला की अशा पद्धतीने हे जे फुलांच्या पाकळ्या आहेत त्या पण ह्यामध्ये घालायच्या. आता हे झालं आपल्या कलशाचं पूजन, कलशातल्या पाणीचं पूजन. आणि त्यानंतर आपल्याला आता यामध्ये त्यानंतर गरजेचं आहे, आपल्याला याच्यावर एक तांदळाची रास ठेवायची असते, ज्यामध्ये एक वाटी ठेवतात, एखादी डिश ठेवतात किंवा एखादी ताटली ठेवली तरीही चालते. त्यामुळे अशा पद्धतीच्या ताटलीमध्ये मी तांदूळ घेतलेले आहे, अखंड तांदूळ, आणि ते यावर मांडलेले आहेत. ठीक आहे, यावर ते मांडलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे मी घेणार आहे एखादी सोन्याची वस्तू. ठीक आहे, आता त्याचं पूजन आपल्याला नंतर करायचं असतं. ठीक आहे, त्याचं पूजन आपण नंतर करतो, पण त्याला गोमूत्राने आपण स्वच्छ करून घेणार, गंगाजलाने आपण स्वच्छ करून घेणार. आणि त्यानंतर ते जे आहे सोन्याची वस्तू मी दुसरी ठेवणार आहे, पण आत्ता तुम्हाला ठेवण्यासाठी दाखवण्यासाठी ही माझी हातातली अंगठी आहे, ती सोन्याची अंगठी मी इथे ठेवत आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी सोन्याच्या वस्तूचं पूजन. आजकाल आपल्या घरात कमीत कमी एवढं सोनं तर असतं की आपण ह्या पूजेमध्ये तेवढं सोनं ठेवू शकतो. म्हणजे कमीत कमी आपल्याकडे तेवढं तरी सोनं आपल्या घरात असेलच की आपण ह्या पूजेसाठी सोनं मांडू शकेल, है ना. तेवढं तर असतंच आपल्या घरी. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ह्या सोन्याचं पूजन करायचं आहे. अशा पद्धतीने आहे. आणि तुम्ही बघू शकता ते फोकस करतं आहे त्या सोन्याला, म्हणून बाकीचं सगळं काळं झालं आहे. आता ह्या सोन्याचं पूजन करताना आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याची पूजा सुरू करतो आहे आपण, बरोबर. सुरू करण्यापूर्वी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा, धूप, दीप, अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे. देवघरातलं धूप, दीप, अगरबत्ती हे जे आहे ते तुम्ही लावून घेणार आहात, नाहीतर आपलं ते राहून जाईल. कारण देवांना आपल्याला आधी आवाहन करायचं आहे की हे माता लक्ष्मी, तू आमच्या घरी ये, आम्हाला आशीर्वाद दे, आमच्या घरी विराजमान हो, आणि मला तुझी पूजा करायची आहे, मला तुला नैवेद्य दाखवायचा आहे, मला तुझी आराधना करायची आहे, मला तुझी साधना करायची आहे. त्यामुळे तू माझ्या घरी ये, तू तुझ्या घरी ये, आणि त्या पद्धतीने मला तुझी सेवा करू दे. अशा पद्धतीने आपल्याला देवाला आवाहन करायचं आहे. त्यासाठी आवाहन करण्यासाठी सगळ्यात आपण आधी अग्निदेवताला, वरुण देवताला आवाहन करून झालेलं आहे. कारण वरुण देवता म्हणजेच कलशातलं पाणी, वरुण देवतांना आवाहन करून झालेलं आहे. त्याचनंतर आपण अग्निदेवतांना आवाहन करून झालेलं आहे. आता त्याचबरोबर आपण आता यांचं पूजन धूपदीपने, आधी बघा अगरबत्ती म्हणत नव्हतो आपण, अगरबत्ती कधी आली, नंतर आली. सगळ्यात आधी महत्त्व कशाला आहे, धूपाला. त्यामुळे धूपदीपने आपल्याला देवाचं पूजन म्हणजे देवाला सुगंध दाखवायचा आहे, देवाला सुगंध दरवळायचा आहे. त्यामुळे माझी लक्ष्मी आई तिथे बसलेली आहे, त्यामुळे चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे. म्हणून मी बराच वेळेस काय करते, चांदीची लक्ष्मीची मूर्तीसुद्धा याच्यावर ठेवते. कारण माझ्या आईचं पूजन होतं, लक्ष्मीचं पूजन होतं, म्हणून मी एखादी सोन्याची वस्तू आणि त्याचबरोबर महालक्ष्मी आईला ह्याच्यावरती विराजमान करते. बराच वेळेस काय होतं,
एकाच देवघरात 2-2, 3-3 महालक्ष्मी ठेवण्याच्या जागेवर मी असं विचार करते की तिथे आपली लक्ष्मी आई आहेच, त्यामुळे आपण त्याच लक्ष्मी आईचं विराजमान आपण तिला इथे करणार आहोत आणि तिचं पूजन आपण इथे करणार आहोत. म्हणून धूपदीपाने सुद्धा तिचं इथे स्वागत करून घ्यायचं आहे. खूप साधी, सोपी आणि काहीही न लागणारी, म्हणजे काहीही अव्याढव्य काहीही न लागणारं असं पूजन आहे. म्हणजे खूप काही लागत नाही हो या पूजेला, खूप काही अजिबात लागत नाही. फक्त काय लागतं तर तुमची भावना ही लागते आणि तीच फक्त गरजेची आहे. ती असेल तर महालक्ष्मी आई स्वतः ती येते तुमची पूजा ही साक्ष करायला, तुमची पूजा ही बघायला, तुमची पूजा ही मानून घ्यायला ती स्वतः साक्ष देते जेव्हा तुम्ही तिची सेवा करता. खरं तर तुम्हाला ही सेवा दाखवायची आहे म्हणून मी करते, पण शक्यतो कधीही आज संकल्प केला होता की अजून केला नाही आहे संकल्प, म्हणजे सकाळी फक्त बोलले होते. आता ते देवी आईच्या आणि माझ्यामध्ये आहे की नक्की मी पुढे काय करणार आहे, त्यामुळे तो भाग नंतरचा. कारण तिला जसं करून घ्यायचं असतं तसंच ती करते. म्हणजे लक्ष्मी आई पण खूप हट्टी आहे, हट्टीच म्हणणार मी, का तर ती माझी आई आहे, त्यामुळे तिला जसं करायचं असतं ना तसंच करून घेते. आज सकाळी ठरवलं की नाही मी आहे ना सकाळीच पूजा मांडून घेणार, नाही मी सकाळीच सगळं करणार, नाही अजिबात नाही मला करून दिलं, अजिबात मला पूजा मांडू दिली नाही. आणि नंतर अगदी आता 4 वाजले, बऱ्याच गोष्टी होत्या त्या कराव्या लागल्या, त्याच्यानंतर मग तिने मला हे मांडण्याची परवानगी दिली. म्हणजे आई पण इतकी परीक्षा घेते ना आपली, पण ती अनुभव पण तेवढंच देते, खूप सुंदर अनुभव देते. अशा पद्धतीने आपल्याला मांडून घ्यायचं. आता एकच गोष्ट आहे याच्यामध्ये बघा, आता मी फक्त मांडणी करते, मी कोणत्याच प्रकारचं याच्यामध्ये अजून पूजन केलेलं नाही आहे. ठीक आहे, कोणत्याच प्रकारचं पूजन अजून यामध्ये केलेलं नाही आहे, त्यामुळे मी फक्त आणि फक्त मांडणी करते आहे. ठीक आहे, हे फुलं आहेत, गुलाबी फुलं, गुलाब मला मिळाले होते. हेच कुंचमला सुद्धा एवढा दररोज कुंचमला गुलाब होतो आहे, कुंचमला सुद्धा गुलाब, आणि त्याचबरोबर महालक्ष्मी आईला सुद्धा गुलाब, महालक्ष्मी आईला सुद्धा गुलाबातच विराजमान करणार आहे. बघा अशा पद्धतीने जितकं सजवाल तितकं मनाला छान वाटतं. शेवटी ती मांडून घेऊस तर इतकी परीक्षा घेते, सगळं पूर्ण मांडून घेऊस तर पूर्ण परीक्षा घेते. अशा पद्धतीने लक्ष्मी आईला विराजमान केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझी मांडणी जी आहे ती केलेली आहे. मग अशी तुम्हाला जसं दाखवलं तसं इथे महालक्ष्मी आईची मांडणी केलेली आहे, म्हणजे महालक्ष्मी आईला विराजमान केलेलं आहे. तिथे माझी अंगठी ठेवलेली, त्यामुळे सोन्याची वस्तू आहे, चांदीची महालक्ष्मीची मूर्ती आहे, त्यामुळे महालक्ष्मीसुद्धा तिथे विराजमान आहे. त्याचबरोबर महालक्ष्मीला सोन्याचं मणिमंगळसूत्रसुद्धा घातलेलं आहे आणि महालक्ष्मीची स्थापना जी आहे ती आपण केलेली आहे. अशा पद्धतीने छान सुंदर पद्धतीने या पूजेची मांडणी झालेली आहे. आणि पूजेच्या मांडणीबरोबर तिथे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक असणं सुद्धा गरजेचं आहे. आता हे जे पुस्तक तुम्ही बघताय ना, हे पुस्तक मी वाचत नाही, हे वालं नाही वाचत मी पुस्तक, मी दुसरं पुस्तक वाचते. तुम्ही इकडच्या बाजूला बघू शकता. तर इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं ना तर हे माझं खूप जुनं, म्हणजे मला वाटतं माझ्या आईकडे, मी तुम्हाला म्हटलं ना मी लहान असतानापासून मी पुस्तक जे वाचते ते हे जुनं पुस्तक आहे, हे खूप जुनं पुस्तक आहे. तर हे जुनं पुस्तक मी तेव्हापासून वाचते, म्हणून हे असं झालेलं आहे. आणि ह्याच्या मागे हे जे अष्टक आहे ना बघा, हे इंद्रकृत अष्टक हे सुद्धा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझ्या 8वीच्या पासून जे मी सेवा सांगते ते आईला माहिती आहे, ते आईला माहिती आहे. आणि तुम्ही माझ्याबद्दल जर विचारलं तर मी माझ्या एकदा आईला माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. त्या माझी आई सांगेल, मी स्वतः आम्ही सिकंदराबादला होतो तेव्हा, जेव्हा मी ही सेवा सुरू केली, माझे वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे आमची बदली व्हायची, आम्ही तेव्हा सिकंदराबादला होतो आणि तेव्हा
ही बदली जी होत होती ना त्याच्यामध्ये सिकंदराबादपासून माझी हे सेवा सुरू झाली. आणि सिकंदराबाद हे तेलंगणात आहे, म्हणजे तेव्हा आंध्र प्रदेश होतं, बरोबर. आणि आंध्र प्रदेशातलीच सेवा ही कुंचम सेवा महालक्ष्मी स्वतः चालत आली आहे बघा. मला काहीही करावं लागलं नाही, महालक्ष्मी स्वतः चालत आलेली आहे. का तर तिचा वरदहस्त आहे. आणि तिचा वरदहस्त असण्यासाठी मला कोणी डोक्यावर हात ठेवून सांगण्याची गरज नाही आहे, मला कोणी दृष्टांत देण्याची गरज नाही आहे, मला साक्षात्काराची गरज नाही आहे, मला त्याचबरोबर मला स्वप्नातही गरज नाही, कारण माझी आई सारखी माझ्यासोबत आहे. त्यामुळे महालक्ष्मी आईचा जो आशीर्वाद आहे ना तो लहानपणापासून आहे. त्यामुळे हे पुस्तक, ह्या पुस्तकाची कंडिशनच तुम्हाला सांगेल की माझी जी म्हणजे व्रताची जी माझी मी एवढ्या लहानपणापासून म्हणजे 8वीत म्हणजे मी कधी होते 2000 मला वाटतं 5 नाही 2004मध्ये माझं 5मध्ये माझं हे झालं 10वी झाली. 2002 किंवा 2003ची गोष्ट, म्हणजे आज किती वर्ष झाले बघा. आणि ह्या पुस्तकाकडे बघितलं ना म्हणजे पुस्तक हात लावून देत नाही एवढं असं हे झालेलं आहे. आणि याच्यातलं काही नाही, फक्त मी तुम्हाला सांगते काय काय वाचते. तर हे पुस्तक आता मिळत पण नाही, आता ही पुस्तकं मिळतात, आता ही मिळतात वाटताना, त्यामुळे आता हे मिळतही नाही. आणि ह्याच्यातली कथा आहे ना ही पूर्ण ती शीलाची कथा आहे. आता हे बघा ह्याच्याकडं म्हणजे हाताळायला तर इतकं अवघड जातं ना. आता ह्याच्यातलं काय काय वाचायचं तर लक्ष्मीस्तवन वाचायचं, लक्ष्मीस्तवन श्लोक वाचायचं. या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी अष्टी मनोलादिनी या रत्नाकर मंथनाट प्रगंटिता वैष्णव स्वहा गेहिनी सा माम पातू मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती. लक्ष्मीस्तवनाचा मराठीत भावार्थ काय आहे बघूया आपण. जिचे लाल कमळात वास्तव्य असते, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणाने युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे, जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर. हे वाचल्यावर ना माझ्या अंगात काहीतरी सरसरतं बरं का, मला खूप आवडतं. तर बघा हे 8 लक्ष्मीचं पूजन आपल्याला करावं लागतं. हे विजयालक्ष्मी मा, हे ऐश्वर्य लक्ष्मी माता, त्याचबरोबर हे वीर लक्ष्मी माता. श्रीयंत्राचं पूजन अगदी 8वीपासून करते हो. काय सांगायचं आता तुम्हाला, आजकाल काही गोष्टींमुळे लोक भरकटतात. आई जेव्हापासून असते ना ती तेव्हापासूनच असते, दाखवावं लागत नाही. आणि त्या आईला मला दाखवावंच लागत नाही की ती माझ्याबरोबर आहे म्हणून. हे धान्य लक्ष्मी माता, धान्य लक्ष्मीचं पूजन, म्हणूनच धनलक्ष्मी कुंचमचं पूजन आपण आता आजकाल करत आहोत आणि त्याचे सुंदर असे अनुभव आपल्याला मिळत आहेत. हे संतान लक्ष्मी माता, हे 8 लक्ष्मी आहे. धान्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी आणि त्याचबरोबर गजलक्ष्मी. हे सर्व लक्ष्मीचं पूजन आपल्याला करायचं असतं आणि ह्या सेवेची सुरुवात करायची असते. लक्ष्मी स्तवन झालं की मग तुम्हाला कथा वाचायची असते. ही कथा जी आहे ना बघा, हळदी कुंकू लावून कसं झालं आहे ते पुस्तक तुम्ही बघू शकता. यानेच लक्षात येतं की किती जुनं आणि किती हे आहे. तर त्याचं पूजन करून मग ही सेवा करायची. हाताळू शकत नाही एवढं पूजन हे झालेलं आहे. त्यानंतर वैभव लक्ष्मी व्रताची कथा, मग ही कथा वाचली जाते. ही कथा पण मी वाचेल आणि नंतर हे करेल, सेवा मी वेगळीच करणार आहे. आणि ही पूर्ण कथा वाचली जाते. आणि ही कथा इतकी पाठ झाली ना, तोंडी पाठ झाली आहे की एक शब्द वाचायला लागला ना अगदी कथा शेवटपर्यंत वाचूस तर जी आहे ना एकदम अशी पाठ होऊन गेलेली आहे. म्हणजे असं शेवटपर्यंत ते शब्द आपोआप फुटतात ती शब्द. आता असं झालेलं आहे. त्यानंतर सगळे अनुभव आहेत, ते अनुभव आपल्याला वाचायची गरज नसते, अनुभव नाही वाचायचे. आणि त्यानंतर मग जे आहे तुम्ही लक्ष्मी महिमा वाचायची. जी लक्ष्मी महिमा जी आहे ती व्रताचा नैवेद्य आणि आरती केल्यावर हा श्लोक म्हटल्याने उत्तम फळ मिळते असं म्हटलं जातं. पण मी आधीच वाचून घेते आणि मग नैवेद्य दाखवते. लक्ष्मी महिमा परणम पलाक्षणम भोजनम सत्सेवा पितृदेव वार्चन विद्यम सत्यम गवाम पालनम धान्य नामपी संग्रहो न कलश्चिता तरुपा प्रिया दृष्टाप्रहा हरी वसामी कमला तस्मिन ग्रहे निष्फला. अशा पद्धतीने लक्ष्मीचं महिमा करायचा असतो. अहो महिमा तिचा अशा पद्धतीने करायचा असतो, बाकी पद्धत नाही. तर बघा ही जी आहे महालक्ष्मीची आरती आहे. करवीर पूर्वासिनी सुरवरमणी माता ही आरती आपल्याला करायची असते. गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती आणि हे पुस्तक आपल्याला वाचायचं, इथे ठेवून द्यायचं, पूजन करायचं. त्यानंतर मी वाचत असते महालक्ष्मी अष्टक. जे महालक्ष्मी अष्टक आहे 8 ओळीचं आणि त्याचबरोबर
पुढच्या 3 ओळी ह्या इंद्रकृत फलश्रुती जी आहे ती वाचायची. जेव्हा आपण अष्टक 16 वेळा वाचतो तेव्हा 15 वेळा हे 8 ओळी वाचायच्या. 16व्या वेळी तुम्ही 8 + 3 असं वाचायचं. ठीक आहे. ह्यानंतर मी वाचत असते श्रीसूक्त एकदा वाचन करत असते आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र, कारण माता लक्ष्मीची सेवा आहे आणि विष्णू भगवानांची सेवा केली नाही असं होत नाही. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये मी वाचते हे जे आपलं व्यंकटेश स्तोत्र आहे 15 ओळीचं, ते जे आहे व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्नमित विक्रम, ते वाचत असते 15 ओळीचं. आणि हे झालं की विष्णू सहस्त्रनाम मी मोबाईलवर लावते आणि त्याच्याबरोबर म्हणते, कारण विष्णू सहस्त्रनामचे काही शब्द जे आहेत ते थोडे अवघड आहेत. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम हे जे मी आहे हे फोनवर मोबाईलवर लावते आणि त्याच्याबरोबर वाचायचा प्रयत्न करते आणि त्याचमुळे आपल्यालाही हळूहळू ते पाठ होतं. आणि तसंच करावं, कारण असं आपण जर विष्णू सहस्त्रनाम वाचायला गेलं तर असं ते तुमचं वाचणं होणार नाही. त्यामुळे विष्णू सहस्त्रनामसुद्धा ह्याच्याबरोबर वाचलं जातं. आता विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आहे ते पण असंच छोटंसं आहे. तेही आता मला माझ्या ह्याच्यामधून काढावं लागेल बघा, शोधायला लागलं आता मला खाली, कारण ते छोटंसं पुस्तक आहे ते त्याच्यातनं वाचायला बरं पडतं. तर ते पण इथे व्यंकटेश स्तोत्राच्या पुस्तकाबरोबर ठेवते. आणि अशी जी ही आहे आपली आजची सेवा, शुक्रवारची महालक्ष्मीची सेवा ही करते. आता माझी वेळ तुम्हाला ही मांडूस तरच तुम्हाला सांगते 6:45 झालेले आहेत, वाजलेले आहेत 6:45. तर मी आता व्हिडिओ इथे बंद करते, कारण मलासुद्धा पोथी वाचायची आहे, सगळं वाचन करायचं आहे. आणि हे वाचन 7:30 वाजेपर्यंत म्हणजे 7:30पर्यंत आपल्याला पूर्ण ही सेवा करायला हवी. कारण जी तिन्ही सांजेची वेळ असते ती तिन्ही सांजेची वेळ तुम्हाला घालवायची नसते, म्हणून तुम्हाला त्या वेळेतच करायचं असतं. म्हणून मी तुमच्याबरोबर मांडायलाही घेतलं आणि व्हिडिओही करायला घेतलं. त्यामुळे चला भेटूया परत पुढच्या सेवेमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेवा कशी वाटली आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा जय जयकार करायचा विसरायचं नाही आणि सेवा अशीच करत राहायची. महालक्ष्मी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. चला बोला अंबे मात की जय, महालक्ष्मी माते की जय, विष्णू भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री महालक्ष्मी माते नमः. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.